नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 8व्या वेतन आयोगापूर्वी या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये मित्रांनो, काही केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना पगार आणि पेन्शनमध्ये वाढ मिळणार आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या, नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी पगार आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की या निर्णयाचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे आणि आर्थिक क्षेत्रातील पेन्शनधारकांसाठी सामाजिक सुरक्षा मजबूत करणे आहे. सरकारने असेही म्हटले आहे की या निर्णयाचा फायदा अंदाजे 46,322 कर्मचारी, 23,570 पेन्शनधारक आणि 23,260 कुटुंब पेन्शनधारकांना होईल. PSGIC कर्मचाऱ्यांनाही पगारवाढ मिळेल. सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रातील पेन्शनधारकांसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्यांसाठी पगार सुधारणा मंजूर केली आहे. PSGIC कर्मचाऱ्यांसाठी पगार सुधारणा 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल. यामुळे त्यांच्या पगार बिलात एकूण 12.41% वाढ होईल, ज्यामध्ये विद्यमान मूळ वेतन आणि महागाई भत्त्यात 14% वाढ समाविष्ट आहे. या दुरुस्तीचा एकूण 43,247 PSGIC कर्मचाऱ्यांना फायदा होईल. या दुरुस्तीमध्ये 1/4/2010 नंतर सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी NPS योगदान 10% वरून 14% पर्यंत वाढण्याची तरतूद देखील समाविष्ट आहे, जेणेकरून त्यांचे भविष्य चांगले होईल. एकूण खर्च किती असेल? कुटुंब पेन्शनमध्येही 30%च्या एकसमान दराने सुधारणा करण्यात आली आहे. याचा फायदा एकूण 15,582 विद्यमान कुटुंब पेन्शनधारकांपैकी 14,615 कुटुंब पेन्शनधारकांना होईल. या दुरुस्तीचा एकूण आर्थिक परिणाम रुपये 8,170.30 कोटी असेल, ज्यामध्ये वेतन सुधारणा थकबाकीसाठी रुपये 5,822.68 कोटी, NPS साठी रुपये 250.15 कोटी आणि कुटुंब पेन्शनसाठी रुपये 2,097.47 कोटींचा समावेश आहे. PSGIC मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. नाबार्ड कर्मचाऱ्यांनाही फायदा. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी पगार आणि पेन्शन सुधारणांना सरकारने मान्यता दिली आहे. याचा फायदा सुमारे 3,800 निवृत्त आणि माजी कर्मचाऱ्यांना होईल. पगार सुधारणामुळे वार्षिक पगार बिलावर अंदाजे रुपये 170 कोटी अतिरिक्त खर्च येईल आणि एकूण थकबाकी अंदाजे रुपये 510 कोटी असेल. पेन्शन सुधारणेमध्ये 269 नाबार्ड पेन्शनधारक आणि 457 कुटुंब पेन्शनधारकांना एकरकमी 50.82 कोटी रुपयांची थकबाकी आणि मासिक पेन्शन पेमेंटमध्ये अतिरिक्त 3.55 कोटी रुपयांची भरपाई समाविष्ट असेल. RBI पेन्शनधारकांनाही फायदा होईल. सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि कुटुंब पेन्शनमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सर्व निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी मूळ पेन्शनमध्ये 1.43 पट वाढ होईल, ज्यामुळे त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. या बदलाचा एकूण 30,769 व्यक्तींना फायदा होईल, ज्यामध्ये 22,580 पेन्शनधारक आणि 8,189 कुटुंब पेन्शनधारकांचा समावेश आहे. सुधारणेतून एकूण आर्थिक खर्च 2,696.82 कोटी रुपये इतका अंदाजित आहे, ज्यामध्ये थकबाकीसाठी 2,485.02 कोटी रुपयांचे एकरकमी पेमेंट आणि 211.80 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च समाविष्ट आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.